नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज अमरावती दौऱ्यात पक्ष विस्ताराचा निर्धार व्यक्त करत भविष्यात अमरावती जिल्ह्यात शिवसेना क्रमांक 1 चा पक्ष बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाची ताकद वाढवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ऑपरेशन टायगर मोहिमेअंतर्गत राज्यभर पक्ष विस्तार सुरू असून नागपूरमध्ये काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। महायुतीत कोणताही तणाव नसून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील समन्वय कायम असल्याचा दावा त्यांनी केला। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील बैठकींना आमदार गैरहजर राहत असल्याने त्यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचा टोला त्यांनी लगावला। उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरही त्यांनी टीका केली। तसेच खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त केल्याने तो विषय आता संपवावा असे आवाहन त्यांनी केले। महायुतीतील सर्व नेते परिपक्व असून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाही असा विश्वास व्यक्त करत उदय सामंत यांनी आगामी काळात शिवसेनेचा विस्तार अधिक वेगाने होणार असल्याचे सांगितले। गेले 4-4.5 वर्ष तुम्ही आणि आम्ही हेच सगळंच ऐकतो। त्याच्यामुळे कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न करायचा, पण एवढे आमचे नेते अनमॅच्युअर्ड आहेत का की त्यांनी सांगावं आणि यांनी ऐकावं? त्याच्यामुळे शिंदे साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत। त्याच्यामुळे कोणतरी खरं तर हा शाळेतला खेळ चालू झालेला आहे। तू मला काय म्हणालास म्हणून समोरच्या मध्ये वाद लावायचा आहे, हे काही शालेय शिक्षणाचं राजकारण सुरू नाही। हे जे राजकारण आहे हे परिपक्व राजकारण्यांचं राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये काही लोकांनी परिपक्व व्हावं ही माझी त्यांना सूचनावजा विनंती आहे। शेवटचं म्हटलं, संजय दिना पाटलांनी पत्रकारांना धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। तुमच्या पक्षाचे ते आता खासदार आहे का? आमच्या पक्षाचे खासदार असल्यामुळे मी देखील स्वतः त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे। स्वतः संजय पाटलांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पण त्यांच्या जवळ जाऊन जर आपण त्यांचा अभ्यास केला तर ते फार दिलदार असं व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांच्यावर 15 दिवसामध्ये ज्या काही सिच्युएशन निर्माण झाल्या त्याच्यामुळे कदाचित कंट्रोल जाऊन त्यांच्याकडनं हे वक्तव्य झालेलं असावं। शिवसेना त्याच्याशी सहमत नाही, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केल्यामुळं मला असं वाटतं की हा विषय आता आपल्याकडनं देखील थांबवावा ही माझी विनंती आहे। कांग्रेस नेता हुसैन दलवाई ने एनसीईआरटी पुस्तक पर बात की है। अभी विद्यार्थी को हिंदुत्ववाद के जरिए तैयार करने की कोशिश की जा रही है। देश का विनाश होने वाला है, ये बांग्लादेश पाकिस्तान जैसा देश बना रहे हैं। असं कोण म्हणतं? हुसैन दलवाई ने कहा। हुसेन आमच्याकडेचे ना, कोकणातले। हा, कोकणातले खासदार होते, पण त्यांना अनेक वेळा आता नाकारले मतदारांनी। त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा किती विचार करायचा आणि काँग्रेसमध्ये त्यांचं कितपत स्थान आहे मला माहित नाही। ते सिनियर आहेत, ते ज्येष्ठ आहेत, पण ज्यांना 2-4 वेळा आता आमच्याकडे नाकारलंय त्या लोकांनी महाराष्ट्राच्या सरकारवर, देशाच्या सरकारवर, बांगलादेशावर आणि पाकिस्तानावर बोलणं म्हणजे फारच मोठी हद्द झालेली आहे। अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल।